नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आज आपण लक्ष्मी कुबेर रांगोळी काढणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने फक्त 3 ते 3 टिपके यांचा वापर करून 1 2 3 1 2 3. आता आपण खालची आडवी रेघ काढून घेऊया 3 टिपके जोडून. पुन्हा उभी काढून घ्यायची आहे रेघ, त्याच्यानंतर आडवी, त्याच्यानंतर परत उभी रेघ काढायची 1 ते 3 टिपके जोडतील असे. तर आता प्रत्येक रेषेला आपण चला तर आपला चौकोन काढून झालेला आहे पूर्णपणे. चौकोनाच्या चारही बाजूनं व्यवस्थित आल्या पाहिजेत समांतर. आता रेषेच्या एका रेषेला बारीक अशी रेघ पुढे अशा आपण 3 रेघा काढणार आहोत. आता आपण उभ्या काढत आहोत. समांतर अशा साईज कमी कमी करत अशा 3 रेषा काढायच्या प्रत्येक साईडच्या बाजूला. दोन्ही आपण उभ्याच काढून घेते. चौकोनाची रेषा आहे त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या अशा 3 रेघा काढायच्या. पहा, आपल्या उभ्या दोन्ही साईडच्या 3-3 रेघा काढून झाल्या. तर आडव्या काढूयात. त्याच्याहून छोटी, परत त्याच्याहून आणखीन छोटी एक, आणखी त्याच्याहून एक छोटी. आता वरच्या साईडलाही आपण तसंच काढून घेणार आहोत. त्याच्यापेक्षा छोटी रेघ पण अशा 3 रेघा, 1 2 आणि आता हे तिसरी. चला तर आता आपण ह्या रेषा काढून झालेल्या आहेत. आता आडवी आणि उभी छोट्या छोट्या ज्या रेषा आहेत या आणि या अशा जोडून घेणार आहोत रेषा आपण. पहा आता कसं जोडलं जाते ते. 1 हे 2 समांतर अशा चारही बाजूला आपल्याला असं जोडायचं. हे तिसरी रेघ. आता प्रत्येकच साईडला आपल्याला तसं करून घ्यायचं आहे. पहा कशी करते मी. 1 हे 2 आणि हे तिसरी. असे जोडून झालेत. आता आपण या साईडने आता 3-3 रेघा काढणार आहोत समांतर समांतर. एक 2 आणि 3. 1 2 हे 3. आता आपल्या हे रेघा पूर्ण झालेल्या आहेत कंप्लीट. चला तर आपली लक्ष्मी कुबेर रांगोळी ही कंप्लीट होत आलेली आहे. आता आपण त्या त्रिकोणाच्या एंडला कमळाची पाकळी काढणार आहोत. थोडंसं डार्क करून घेते मी, दिसायला व्यवस्थित वाटेल. चला तर आपण आता पाकळी काढून घेऊयात. खालच्या रेघेला आपण अशी पाकळी काढून घेऊयात कमळाची. एक डॉट देऊन काढला तरी पण असं म्हणजे सुरेख दिसेल, म्हणजे दिसताना व्यवस्थित वाटेल. पहा तर आपली कुबेर रांगोळी कंप्लीट होत आलेली आहे. चारही बाजूला आपल्याला अशाच कमळाच्या पाकळ्या काढायच्या आहेत. आता त्याला खाली एक एक पाकळी अशी काढून घेणार आहोत. चला तर आपण कमळाच्या साईडनी अशा रेघा काढून घेऊयात. पाकळीच्या साईडनी 2-2 चारही बाजूला आपल्याला अशाच पाकळ्याच्या शेजारी रेघा काढून घ्यायच्या आहेत. आता वरच्या बाजूस काढूयात. अशी पाकळी काढायची आहे. पाकळीच्या दोन्ही साईडने अशा रेषा काढून घ्यायच्या.
पहा तर किती सुंदर आणि व्यवस्थित टिपके घेतल्यामुळं खूप सुंदर वाटत आहे. लक्ष्मी कुबेर रांगोळी आपली. आता चारही बाजूला आपल्याला रेषा काढून झालेल्या आहेत. तर आपण चौकोनाच्या बाजूला एक एक टिंब देऊन घेणार आहोत, डॉट देऊन घेणार आहोत मोठे चारही बाजूला. वाव, किती सुंदर वाटते ना रांगोळी. पहा, आपण चारही साईडला असे मोठे मोठे टिपके देऊन घेतलेत, मध्ये सुद्धा घेतले. चला तर मग आता पुढची स्टेप घेऊयात आपण. चला तर आपण टिपके पसरवून घेऊयात. चारही बाजूचे आता आपण असंच टिपके पसरवून घेतोय. त्याच्यानंतर आपण पाकळीला लाल कलर देतोय. लाल कलर खूप सुंदर दिसतो बरं का. तुम्ही गुलाबीही वापरू शकता. लाल आणि गुलाबी कमळ हे खूप सुंदर खुलून दिसतात. आपली पाकळी आपण रंगवत आहोत. चारही बाजूला आपल्याला लालच कलर द्यायचा आहे. खूप उठून दिसते रांगोळी ही. चला तर आपण चारही बाजूला असा लाल रंग देऊन घेऊयात. खरं तर मी देवाऱ्यासमोर काढत असताना कुंकाणीच रंग भरते, पण आपल्याला रांगोळी काढून दाखवत असल्यामुळे मी लाल कलरची रांगोळी वापरलेली आहे दाखवण्यासाठी. हे तर खूप सुंदर दिसतो कुंकाणी कलर भरल्यानंतर. आमच्या इथं आम्ही सारखे देवघरासमोर ही कुबेर लक्ष्मी रांगोळी काढत असतो. चला तर आपला चौथा पण पाकळी कंप्लीट होत आहे कलर देऊन. खूप छोटीशी रांगोळी आहे, आपण कुठेही काढू शकतो. चला, आपले चारही पाकळ्या आता लाल रंगाने रंगून झालेले आहेत व्यवस्थितपणे. आपण पिवळा रंग देऊयात. पाकळीच्या खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये छोटासा तो चौकोन. चारही बाजूला आपण असाच पिवळा रंग देऊन घेऊयात, म्हणजे कसा हळदी कुंकांचा कलर पण वाटतो आणि खूप सुंदर वाटते. आपला पिवळा रंग देऊन झालेला आहे चारही बाजूंना. आता आपण मध्ये पिवळा रंग देऊयात. मधला छोटा चौकोन जो आहे त्याला पहा अशा पद्धतीने. ओके. तिथलाही पिवळा रंग पूर्ण झालेला आहे देऊन. आता आपण त्याच्यानंतर टिपक्यांमध्ये कलर भरणार आहोत, जे आपण डॉट प्रेस करून घेतलेत. पहा किती सुंदर वाटते. आखीव रेखीव साच्याने काढला असेल असं वाटेल. आपण रेड रंग देऊन घेणार आहोत, मध्ये पण आणि साईडला पण. हळदी कुंकू वाहल्यासारखं वाटतं त्याला. पहा किती सुंदर आपली कुबेर लक्ष्मी रांगोळी किंवा लक्ष्मी कुबेर रांगोळी काढून अशा पद्धतीने तयार झालेली आहे. माझी रांगोळी आवडली तर प्लीज कमेंट, लाईक, शेअर जरूर करा. हां, आपण थोडंसं आणखी लाल रंगाचा वापर करतोय. हां, आणखीन एक व्हाईटमधून रेषा काढून घेतो, थोडंसं आणखीन सुरेख वाटलं पाहिजे म्हणून. चारही बाजूला आपण आता असंच काढतोय. सिंगल रेखेला आणखीन एक रेख काढल्यामुळे थोडंसं आखीव रेखीव वाटते. अशा पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. तरी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.